प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ सिल्लोड येथील लाभार्थ्यांना मिळवून द्या. विविध अधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले निर्देश. आज दिनांक 22 फेब्रुवारी संध्याकाळी 5:30 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की एकाच वेळी राज्यातील 20,000 लाभार्थ्यांना घरकुल योजनेची मंजुरीचे आदेश वितरण तसेच 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करणे या क्रांतिकारी निर्णय असल्याचं स्पष्ट करीत प्रत्येक पात्र लाभार्थीला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून द्या असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याची कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी असे देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहे. सिल्लोड येथील पंचायत समिती आवारातील नवीन इमारतीचे सभागृह प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मधील लाभार्थी प्रतिनिधी स्वरूपात घरकुल मंजुरी आदेश वाटप व प्रथम हप्त्याचे विवरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. 16-17 मध्ये 20 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षी 1 जानेवारी ते 2025 या 10 एप्रिल पर्यंत या 100 दिवसाचा जो कार्यकाळ सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा कार्यकाळ यासाठी दिला का काहीतरी टार्गेट करावं आणि त्या टार्गेट नुसार काम केलं तर आपण ज्या गोरगरिबांची घरकुल देण्याची सिस्टीम आहे यामध्ये काही बदल केले. आता भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे त्यासाठी सरकार पैसा देतो परंतु तितक्या पैशामध्ये घरकुल बनत नाही. यासाठी आपण शासकीय जागा मोफत उपलब्ध करून देणे, शासकीय जमिनीवरला अतिक्रमण नियमकुल करणे, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनामध्ये अर्थसहाय्य देणे